द अल्केमिस्ट पाउलो कोएल्होची कथा. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा कथेबद्दल सांगणार आहे जी जगभरात कोट्यवधी लोकांच्या हृदयाला स्पर्श करून गेली आहे. ही कथा आहे पाउलो कोएल्हो यांच्या द अल्केमिस्ट या पुस्तकाची. 1988 मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला लेखकाने फक्त 2 आठवड्यात लिहिलं होतं. कल्पना करा, असं एक पुस्तक जे जवळपास 83 भाषांमध्ये अनुवादित झालं आणि 320 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या. पाउलो कोएल्हो हे ब्राझीलचे लेखक आहेत. रियो दी जानेरो येथे 24 ऑगस्ट 1947 रोजी जन्मलेले. त्यांचं बालपण अतिशय कठीण होतं. त्यांना लेखक व्हायचं होतं, पण त्यांच्या पालकांना ते पसंत नव्हतं. त्यामुळे त्यांना 3 वेळा मानसिक रुग्णालयातही ठेवण्यात आलं होतं. पण त्यांनी हार मानली नाही. 1986 मध्ये स्पेनमधील रोड ऑफ सँटियागो दे कॉम्पोस्टेला या 500 मैलांच्या तीर्थयात्रेवर गेल्यानंतर त्यांना एक आध्यात्मिक जागृती झाली. तिथेच त्यांना कळलं की त्यांचं खरं स्वप्न म्हणजे लेखक बनणं. आणि मग त्यांनी द अल्केमिस्ट लिहिलं. आता येऊया आपल्या कथेकडे. थोडा विचार करा. तुम्ही एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पाहत आहात. तुम्हाला वाटतंय की ते स्वप्न तुम्हाला काहीतरी सांगत आहे. तुम्ही काय कराल? कदाचित दुर्लक्ष कराल, नाही का? पण आपला नायक सँटियागो हा वेगळा होता. सँटियागो एक तरुण मेंढपाळ होता, अडालुशिया या स्पेनच्या प्रदेशातून. त्याचे आईवडील त्याला पुजारी बनवू इच्छित होते, पण सँटियागोला जग पाहायचं होतं. म्हणून त्याने मेंढपाळ बनण्याचा निर्णय घेतला. कारण मेंढपाळ म्हणून तो इकडे तिकडे फिरू शकत होता, नवीन ठिकाणं पाहू शकत होता. त्याच्याकडे काही मेंढ्या होत्या, वाईनची एक बाटली होती आणि वाचायला एक पुस्तक होतं. एवढ्यातच तो खुश होता. एक दिवस सँटियागो एका उद्ध्वस्त झालेल्या चर्चमध्ये झोपला होता आणि तिथे त्याला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात त्याला एक मुलगा दिसला जो त्याला म्हणाला की इजिप्तच्या पिरॅमिड्सवर एक खजिना दडलेला आहे. ते स्वप्न त्याला पुन्हा पुन्हा येत राहिलं. कल्पना करा की तुम्ही त्या ठिकाणी आहात. तुम्हाला काय वाटेल? भीती वाटेल की उत्सुकता? सँटियागो गोंधळलेला होता. म्हणून तो एका जिप्सी स्त्रीकडे गेला जी स्वप्नांचा अर्थ सांगायची. तिने त्याला सांगितलं की ते स्वप्न एक भविष्यवाणी आहे. त्याला खरंच इजिप्तच्या पिरॅमिड्सजवळ खजिना सापडेल. पण सँटियागोला पटलं नाही. तो स्वतःला म्हणाला, ही फक्त एक स्त्री आहे जिला पैसे हवे आहेत. पण नशीब वेगळंच ठरवून बसलं होतं. लवकरच सँटियागो एका वृद्ध माणसाला भेटला जो म्हणाला की तो सालेमचा राजा मेलचीझेडेक आहे. तो म्हणाला, माझं नाव मेलचीझेडेक आहे. मी सालेमचा राजा आहे. सँटियागोला विश्वास बसेना. पण मग त्या वृद्ध माणसाने सँटियागोबद्दल अशा गोष्टी सांगितल्या ज्या फक्त सँटियागोलाच माहीत होत्या. त्याच्या आई-वडिलांची नावं, तो ज्या मुलीवर प्रेम करतो तिचं नाव. मेलचीझेडेकने सँटियागोला एक महत्त्वाची संकल्पना सांगितली, पर्सनल लेजंड. तो म्हणाला, प्रत्येक माणसाचं जगात येण्यामागे एक उद्देश असतो. ते म्हणजे त्याचं पर्सनल लेजंड. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खरोखरच हवी असते, तेव्हा सगळं विश्वच तुम्हाला ती मिळवून देण्यासाठी मदत करतं. असं झालं तर तुम्ही काय केलं असतं? मेलचीझेडेकने सँटियागोला 2 दगड दिले, उरीम आणि थुम्मीम. हे दगड होय किंवा नाही असे उत्तर देण्यासाठी वापरायचे होते, जेव्हा सँटियागो स्वतःच निर्णय घेऊ शकत नाही. आणि त्याने सांगितलं, जगाच्या चिन्हांना, शकुनांना वाचायला शिका. ते तुम्हाला मार्ग दाखवतील. पण त्या मार्गदर्शनाची किंमत होती. सँटियागोने आपल्या कळपातील 10वा भाग द्यावा लागला. मेलचीझेडेकने त्याला सांगितलं, आयुष्यात कोणतीही गोष्ट मोफत नसते. सँटियागोने मोठा निर्णय घेतला. त्याने आपल्या सर्व मेंढ्या विकल्या आणि आफ्रिकेकडे निघाला. त्याचं लक्ष होतं इजिप्तचे पिरॅमिड. पण आयुष्य इतकं सोपं कुठे असतं? सँटियागो जेव्हा तांजियर शहरात पोहोचला, पहिल्याच दिवशी त्याला लुटलं गेलं. एका माणसाने
त्याला पिरॅमिडपर्यंत नेण्याचं आश्वासन दिलं, पण त्याऐवजी त्याचे सर्व पैसे लुटून पळून गेला. सँटियागो पूर्णपणे एकटा राहिला. अरबी भाषा तर काय, एक शब्दही न बोलता येणारा. कल्पना करा, एका परक्या शहरात, अनोळखी लोकांमध्ये, एक पैसाही नाही. तुम्ही काय केलं असतं? मागे परतलं असतं ना. पण सँटियागो वेगळा होता. त्याने स्वतःला सांगितलं, मेलचीझेडेकने मला सांगितलं होतं की विश्व मला मदत करेल. मी हार मानणार नाही. तो बाजारात झोपला आणि दुसऱ्या दिवशी त्याला एका क्रिस्टल विकणाऱ्या दुकानदाराकडे काम मिळालं. हा क्रिस्टल व्यापारी एक धार्मिक मुस्लिम होता, पण तो स्वतःच्या आयुष्यात अडकलेला होता. त्याचं स्वप्न होतं मक्केला जाण्याचं, पण तो कधीच गेला नाही. का? कारण त्याला भीती वाटत होती की जर तो आपलं स्वप्न पूर्ण केलं तर मग त्याच्याकडे जगण्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही. सँटियागोने त्या दुकानात जवळपास 1 वर्ष काम केलं. त्याने दुकानदाराला नवीन कल्पना दिल्या. दुकानाबाहेर एक प्रदर्शन केस लावला. क्रिस्टलच्या ग्लासमध्ये चहा विकायला सुरुवात केली. व्यवसाय खूप वाढला. पण सँटियागोला कळलं की हा क्रिस्टल व्यापारी कधीच स्वतःचं स्वप्न साकार करणार नाही. तो बदलाला घाबरत होता. थोडा विचार करा, किती लोक आपलं स्वप्न सोडून देतात फक्त भीतीमुळे. किती लोक म्हणतात, मला माझं आयुष्य बदलायचं नाही, कारण मग काय होईल? क्रिस्टल व्यापाऱ्याने सँटियागोला एक महत्त्वाचा धडा शिकवला. स्वतःच्या स्वप्नांना सोडू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होईल. सँटियागोने पैसे जमवले आणि पुढच्या प्रवासासाठी निघाला. तो सहारा वाळवंट ओलांडणाऱ्या एका कारवामध्ये सामील झाला. तिथे त्याला एक इंग्लिश माणूस भेटला जो एका प्रसिद्ध अल्केमिस्टला भेटण्यासाठी जात होता. अल्केमिस्ट म्हणजे असा व्यक्ती जो शिसं सोन्यात बदलू शकतो. त्या इंग्लिश माणसाकडे अनेक पुस्तकं होती. सँटियागोने ती पुस्तक वाचली आणि अल्केमीबद्दल शिकला. त्याला एका महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल माहिती मिळाली, सोल ऑफ द वर्ल्ड. सोल ऑफ द वर्ल्ड म्हणजे काय? ही एक अशी शक्ती आहे जी सगळ्या सजीव आणि निर्जीव गोष्टींना जोडते. ही एक आध्यात्मिक एकता आहे. सगळं काही एकमेकांशी जुळलेलं आहे. माणस, वाळू, वारा, सूर्य, सगळं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या हृदयाचं ऐकता, जेव्हा तुम्ही निसर्गाशी संवाद साधता, तेव्हा तुम्ही सोल ऑफ द वर्ल्डशी जुळतात. कारवा अल्फ्यूम या वाहेळीत थांबला आणि तिथेच सँटियागोचं जीवन बदलून गेलं. तिथे त्याला एक अत्यंत सुंदर मुलगी भेटली, फातिमा. ती विहिरीजवळ पाणी भरायला आली होती. सँटियागोने तिला पाहिलं आणि त्याला लगेच कळलं, हे प्रेम आहे. त्यांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात केली आणि काही दिवसांतच सँटियागोने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. पण फातिमाने काय सांगितलं माहीत आहे का? तिने म्हटलं, मी तुझ्यावर प्रेम करते, पण तू आधी तुझं पर्सनल लेजंड पूर्ण केलं पाहिजे. तू पिरॅमिडपर्यंत जा, तुझा खजिना शोधून ये, मी येथे तुझी वाट पाहत राहीन. हे किती अद्भुत आहे. खरं प्रेम कधीच तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून दूर नेत नाही, ते तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे ढकलतं. एक दिवस सँटियागो वाळवंटात फिरत असताना त्याला एक दृष्टांत आला. वाहेळीवर हल्ला होणार आहे. त्याने लगेच मुख्य सरदारांना सांगितलं. मुळात वाहेळी एक पवित्र, तटस्थ स्थान मानले जात होते. पण सँटियागोचे चिन्ह बरोबर ठरले आणि वाहेळीवर खरंच हल्ला झाला, पण ते टाळण्यात आले. त्यामुळे सँटियागोला प्रसिद्ध अल्केमिस्ट भेटला. तो एक 200 वर्षांचा शहाणा माणूस होता. तो काळ्या कपड्यांमध्ये होता आणि त्याच्या खांद्यावर एक बाज होता. अल्केमिस्ट सँटियागोला म्हणाला, मी तुला पिरॅमिडपर्यंत घेऊन जाईन, पण तू आधी स्वतःशी बोलायला शिकलं पाहिजे. तुझ्या हृदयाचं ऐक. सँटियागोला फातिमाला सोडून जायचं नव्हतं, पण अल्केमिस्टने त्याला एक कथा सांगितली. त्याने म्हटलं, जर तू इथेच राहिलास, पहिल्या वर्षी तू खुश राहशील. दुसऱ्या वर्षी तुला खजिन्याचं स्मरण होईल. तिसऱ्या वर्षी तू त्या स्वप्नाने वेडावलं होशील. आणि चौथ्या वर्षी फातिमाला वाईट वाटेल की तिच्यामुळे
तू तुझं स्वप्न सोडलं. तुमचं प्रेम नष्ट होईल. सँटियागोला समजलं. त्याने फातिमाला निरोप घेतला आणि अल्केमिस्ट बरोबर निघाला. वाळवंटात प्रवास करताना अल्केमिस्टने सँटियागोला अनेक गोष्टी शिकवल्या. त्याने त्याला सांगितलं, तुझं हृदय वाळवंटाशी बोलू शकतं, वायाशी बोलू शकतं, सूर्याशी बोलू शकतं. सगळं काही जुळलेलं आहे. तू फक्त ऐकायला शिकलं पाहिजेस. पण एक मोठा संकट येणार होतं. ते जेव्हा वाळवंटातून जात होते, एका युद्ध करणाऱ्या टोळीने त्यांना पकडलं. टोळीचे सरदार सँटियागोला म्हणाले, तुम्ही जिवंत राहू इच्छिता तर हा मुलगा 3 दिवसांत वायात बदलून दाखवा. सँटियागो घाबरला. त्याला काहीच कळेना. तो वायात कसा बदलणार? पण अल्केमिस्टने त्याला म्हटलं, तू ते करू शकतोस. तुझ्या हृदयाचं ऐक. 3 दिवस सँटियागोने वाळवंटाकडे पाहिलं, वायाशी बोलण्याचा प्रयत्न केला. 3ऱ्या दिवशी त्याने स्वतःच्या हृदयाशी बोललं, वायाशी बोललं, सूर्याशी बोललं आणि शेवटी हड देट रोट ऑल म्हणजे ईश्वराशी बोललं. आणि मग एक चमत्कार घडला. एक प्रचंड वादळ निर्माण झालं. वाळूचा वावटाळ उडाला आणि सँटियागो त्या वादळात गायब झाला आणि तबातीच्या दुसऱ्या बाजूला पुन्हा दिसला. सैनिकांना विश्वास बसेना. त्यांनी सँटियागो आणि अल्केमिस्टला मुक्त केलं. सँटियागोला कळलं, तो आता सोल ऑफ द वर्ल्डशी पूर्णपणे जुळला होता. अल्केमिस्ट आणि सँटियागो एका मठात थांबले. तिथे अल्केमिस्टने सँटियागोला दाखवून दिलं की शिसं सोन्यात कसं बदलतं. त्याने फिलॉसॉफर्स स्टोनचा उपयोग केला. त्याने सँटियागोला सोनं दिलं आणि म्हटलं, आता तुझा प्रवास पूर्ण कर. पिरामिडपर्यंत जा. सँटियागो एकटाच पिरामिडकडे निघाला. जेव्हा तो तिथे पोहोचला, चंद्राच्या प्रकाशात पिरामिड चमकत होते. त्याने वाळूत एक गोंडस पाहिला, एक शकून. त्याने तिथे खोदायला सुरुवात केली. पण काही लुटारू आले आणि त्यांनी सँटियागोला मारहाण केली. त्यांनी त्याचं सोनं हिसकावून घेतलं. सँटियागो रडत होता. म्हणाला, मला एका स्वप्नात खजिना दिसला होता, म्हणून मी इतका वाट मारून आलो. त्यातला एक लुटारू हसला आणि म्हणाला, अरे मूर्खा, स्वप्नांवर विश्वास ठेवतोस. मला पण एक स्वप्न आलं होतं. स्पेनमधील एका उद्ध्वस्त चर्चमध्ये एका सायकमोर झाडाखाली खजिना दडलेला आहे. पण मी इतका मूर्ख नाही की त्यासाठी इथपर्यंत यावं. आणि त्या क्षणी सँटियागोला कळलं. त्याला स्मरण आलं. तो ज्या चर्चमध्ये प्रथम ते स्वप्न पाहिलं होतं, तिथेच एक सायकमोर झाड होतं. खजिना तिथेच होता. सुरुवातीपासूनच त्याच्या जवळच होता. सँटियागो हसला. त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. तो परत स्पेनला गेला. त्या चर्चमध्ये गेला. झाडाखाली खोदायला सुरुवात केली आणि तिथे त्याला सापडला सोन्याच्या नाण्यांनी, दागिन्यांनी भरलेला खजिना. तो खजिना खूप वर्षांपासून तिथे विसरलेला होता. पण आता सँटियागो वेगळा होता. तो जो मेंढपाळ स्पेन सोडून गेला होता आणि जो माणूस परत आला होता, ते दोघं वेगळे होते. त्याने आफ्रिका पाहिली होती, तांजियर पाहिलं होतं, वाळवंट पाहिलं होतं. त्याला क्रिस्टल व्यापाऱ्याकडून शिकायला मिळालं होतं. फातिमाचं प्रेम मिळालं होतं. अल्केमिस्टचं ज्ञान मिळालं होतं. तो वायात बदलला होता. सोल ऑफ द वर्ल्डशी बोलला होता. सँटियागोने आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात देवाला म्हणाला, धन्यवाद. आता मला समजलं. खजिना इथेच होता, पण मला तो प्रवास करणं आवश्यक होतं. कारण खरा खजिना हा सोनं नाही. हा मी शिकलेलो धडा आहे. मी भेटलेली माणसं आहेत. मला मिळालेलं ज्ञान आहे. त्याने उरीम आणि थुम्मीम हे 2 दगड खजिन्यात ठेवले. ते मेलचीजेडेकचं स्मरण होते. आणि मग तो निघाला फातिमाकडे परत जाण्यासाठी. कारण आता त्याच्याकडे सगळं काही होतं. ज्ञान, प्रेम आणि खजिना. वायावर त्याला फातिमाच्या चुंबनाचा स्पर्श जाणवला. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सर्वप्रथम, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक उद्देश असतो. एक पर्सनल लेजेंड. हे तुमचं खरं स्वप्न आहे, तुमची खरी इच्छा आहे. पण बहुतेक लोक ते कधीच पूर्ण करत नाहीत. का?
कारण त्यांना भीती वाटते, किंवा ते समाधानी राहायचं ठरवतात, किंवा ते म्हणतात, हे माझ्यासाठी नाही. क्रिस्टल व्यापायाला आठवा, त्याचं स्वप्न होतं मक्केला जाण्याचं, पण तो गेला नाही. आणि तो आयुष्यभर दुःखी राहिला, पश्चात्तापात राहिला. दुसरं महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही खरोखरच एखादी गोष्ट हवी असते, तेव्हा सगळं विश्वच तुम्हाला मदत करतं. सॅन्टियागोला लुटलं गेलं, पण त्याला क्रिस्टल व्यापारी मिळाला. त्याला मारायचा प्रयत्न झाला, पण अल्केमिस्ट त्याला वाचवायला आला. प्रत्येक अडथळ्यातून त्याला काहीतरी शिकायला मिळालं. तिसरं, खरं प्रेम तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून कधीच दूर नेत नाही. फातिमाने सॅन्टियागोला थांबवलं नाही, उलट त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. कारण तिला माहीत होतं की जर सॅन्टियागोने स्वतःचं स्वप्न सोडलं तर तो आयुष्यभर दुःखी राहील. चौथं, आयुष्यातील प्रवास हाच खरा खजिना आहे. सॅन्टियागोचा खजिना स्पेनमध्येच होता, पण त्याला तो प्रवास करणं आवश्यक होतं. कारण त्या प्रवासातच त्याला शिकायला मिळालं स्वतःबद्दल, जगाबद्दल, प्रेमाबद्दल, विश्वासाबद्दल. पाचवं, जगातली सर्व गोष्टी एकमेकांशी जुळलेली आहेत. सोल ऑफ द वर्ल्ड हा एक अद्भुत विचार आहे. आपण सगळे एकाच मोठ्या शक्तीचा भाग आहोत. जेव्हा आपण आपल्या हृदयाचं ऐकतो, जेव्हा आपण निसर्गाशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला आपलं खरं मार्ग सापडतं. सहावं, चिन्हे, शकुने, ओमेन्स हे सगळे आपल्याला मार्गदर्शन करतात, पण आपण ते पाहायला आणि समजायला तयार असलं पाहिजे. सॅन्टियागोने गोंडसात खजिना पाहिला आणि त्याने तिथे खोदायला सुरुवात केली. तो शकुनांना मानत होता. सातवं, भीती हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. मृत्यूची भीती, अपयशाची भीती, बदलाची भीती, या सगळ्या भीती आपल्याला आपलं स्वप्न साकार करण्यापासून रोखतात. पण जर आपण धैर्याने पुढे गेलो तर आपल्याला काहीतरी अद्भुत मिळतं. आठवं, साधेपणात खरं ज्ञान आहे. अल्केमीचं रहस्य एमराल्ड टॅब्लेटवर लिहिलेलं होतं, फक्त काही ओळी. पण माणसांनी त्यावर अनेक पुस्तक लिहिली आणि ते गुंतागुंतीचं केलं. खरं ज्ञान साधं असतं, फक्त आपल्या हृदयाचं ऐकायचं, निसर्गाचं ऐकायचं. नववं, स्वप्नांचं महत्त्व आहे. स्वप्न म्हणजे विश्वाची, तुमच्याशी बोलण्याची पद्धत आहे. जेव्हा तुम्ही स्वप्न पाहता, तेव्हा तुम्ही सर्वात असुरक्षित असता आणि तेव्हाच विश्व तुमच्याशी खरं बोलू शकतं. 10वं आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं खजिना कदाचित तुमच्या अगदी जवळच आहे, पण तुम्हाला तो शोधण्यासाठी प्रवास करावा लागेल. कारण तो प्रवासच तुम्हाला बदलतो, तुम्हाला पात्र बनवतो त्या खजिन्यासाठी. थोडा विचार करा. तुमचं पर्सनल लेजंड काय आहे? तुमचं खरं स्वप्न काय आहे? तुम्ही ते साकार करण्यासाठी काय करत आहात? की तुम्ही क्रिस्टल व्यापायासारखे आहात, स्वप्न आहे, पण भीतीमुळे पुढे जात नाही. सॅन्टियागोचा प्रवास आपल्या सर्वांच्या आयुष्याचं प्रतीक आहे. आपण सगळे आपला खजिना शोधत आहोत आणि कधीकधी तो खजिना आपल्या घरीच असतो, पण आपल्याला तो समजण्यासाठी जगाची परिक्रमा करावी लागते. तुम्ही आज काय करणार आहात तुमच्या स्वप्नासाठी? एक छोटासा पाऊल, एक मोठा निर्णय, की तुम्ही म्हणणार, उद्या पाहूया? लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही खरोखरच एखादी गोष्ट हवी असते, तेव्हा सगळं विश्वच तुम्हाला ती मिळवून देण्यासाठी षड्यंत्र रचतं. पण तुम्हाला पहिलं पाऊल टाकावं लागतं. सॅन्टियागोने आपल्या मेंढ्या विकल्या, सर्व काही सोडून दिलं आणि अज्ञाताकडे निघाला. त्याला लुटलं गेलं, त्याला मारहाण झाली, त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. पण त्याने हार मानली नाही आणि शेवटी त्याला फक्त सोनं नाही, तर खरा खजिना सापडला, स्वतःचं ज्ञान, प्रेम आणि आयुष्याचा अर्थ. आणि आता जेव्हा सॅन्टियागो फातिमाकडे परत जाईल, तो एक वेगळा माणूस असेल. तो फक्त एक मेंढपाळ नाही, तर एक अल्केमिस्ट आहे. जीवनाचा अल्केमिस्ट. त्याने शिसं सोन्यात बदलायला शिकलं, म्हणजे आपल्या अनुभवांना ज्ञानात बदलायला शिकलं. तुम्हीही तेच करू शकता. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट,
तो एक धडा आहे. प्रत्येक माणूस जो तुम्ही भेटता तो एक शिक्षक आहे. प्रत्येक अडचण ती एक संधी आहे. म्हणून मित्रांनो, आजपासून एक प्रतिज्ञा करा. तुमच्या हृदयाचं ऐका. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. शकुनांकडे लक्ष द्या. आणि सर्वात महत्त्वाचं, भीती बाजूला ठेवून प्रवास सुरू करा. कारण पाउलो कोएल्हो यांच्या या अद्भुत कथेचा सार एवढाच आहे. आयुष्य हा एक प्रवास आहे, एक शोध आहे. आणि जेव्हा आपण त्या प्रवासाला सुरुवात करतो, तेव्हा सगळं विश्व आपल्या मदतीला येतं. तुमचा खजिना तुमची वाट पाहत आहे. पण तुम्हाला उठायला हवं, निघायला हवं, शोधायला हवं. कारण जो शोधतो त्यालाच सापडतं. जो दार ठोठावतो त्याच्यासाठीच दार उघडतं. तर आज रात्री जेव्हा तुम्ही झोपाल, तेव्हा स्वतःला विचारा, माझं पर्सनल लेजंड काय आहे? आणि उद्या जेव्हा तुम्ही उठाल, तेव्हा त्या दिशेने एक पाऊल टाका. फक्त एक पाऊल. बस. कारण प्रत्येक मोठा प्रवास एकाच पावलापासून सुरू होतो. आणि तुमचा प्रवास आजपासून सुरू होऊ शकतो. विश्व तुमची वाट पाहत आहे. तुमचा खजिना तुमची वाट पाहत आहे. फातिमा तुमची वाट पाहत आहे. तर मग काय विचार करत आहात? निघा. तुमच्या स्वप्नाच्या मागे. कारण जसं मेलचीजेडेकने सांगितलं होतं, जेव्हा तुम्हाला खरोखरच एखादी गोष्ट हवी असते, तेव्हा सगळं विश्वच तुम्हाला ती मिळवून देण्यासाठी षड्यंत्र रचतं. आणि हेच आहे द अल्केमिस्टचा संदेश, एक संदेश जो तुमच्या आयुष्याला बदलून टाकू शकतो, जर तुम्ही त्याला अनुसरलं तर. तुमचा प्रवास शुभ असो. तुमचा खजिना तुम्हाला लवकर सापडो. आणि त्या प्रवासात तुम्हाला अनेक अल्केमिस्ट, अनेक फातिमा आणि अनेक सुंदर अनुभव मिळोत. धन्यवाद मित्रांनो. तुमचं पर्सनल लेजंड साकार व्हावं.